नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 15 आनंद नगर मध्ये. या ठिकाणी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागे हा विजेचा खांब आहे आणि या विजेच्या खांबाला चिटकून 3 ते 4 वर्ष चिमुरडीचा बळी गेलेला आहे. नेमका तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करतायत आणि या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे. जाणून घेऊ त्यांच्याकडनं सविस्तर. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नेमकी काय घटना आहे? आत्ताच थोड्या वेळापूर्वी या भर चौकामध्ये एक विजेच्या खांबाला 3.5 वर्षाची प्रीती गांगर्डे नावाची लहान मुलगी, तिचे आईवडील वीटभट्टीवर काम करतात. तिचा महावितरणच्या गालथान कारभारामुळे नाग बळी गेला. तो जो खांब पाहिला तर 6-7 महिन्यांपूर्वीच तो नवीन टाकण्यात आला, परंतु तो टाकल्याच्या वेळेस त्या खांबाला जर पाहिलं तर त्याला अर्थिंगसुद्धा नाही. म्हणजे त्याच खांबावरून या आनंदनगर भागामध्ये सगळीकडं विजेचे कनेक्शन दिले गेलेत आणि तो मेन पोललाच अर्थिंग नाही आहे. त्या मेन पोलला अर्थिंग नसल्यामुळं नाहक एका चिमुरडीचा बळी गेला. आणि जर ही घटना जर लवकर लक्षात आली नसती तर भर चौकात हा खांब असल्यामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये तो करंट पसरला गेला होता. तर याच्यामध्ये अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेले असते. महावितरणचा गालथान कारभार, जर फोन केला कुणी तर यांचे फोन बाजूला काढून ठेवतात, कुणी यांचे अधिकारी फोन उचलायला नसतात, कुणी उत्तरं सुद्धा देत नाही. आज त्या गरीब घरच्या मुलीचा बळी गेला. तिला सरकारने आश्वासनं न देता तिला कमीत कमी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम ज्याप्रमाणे बोलले की 10 लाख रुपयाची मदत तिला मिळाली पाहिजेत, तिला 10 लाख रुपयाची मदत मिळाली पाहिजेत, कुठंतरी तिच्या घरच्यांना आधार मिळाला पाहिजेत. परंतु असे जर वारंवार जर गोष्टी होत असतील तर याला महावितरणचे लोक आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. अधिकारी फक्त त्या ऑफिसमध्ये बसतात, ठेकेदार रस्त्यावर काम करतात, अधिकारी त्यांची टक्केवारी घेतात आणि ठेकेदार असे बोगस काम केल्यामुळं इथं लोकांना जीव घालावा लागतो. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि जर याचा जर निकाल लवकरात लवकर लागला नाही, गुन्हे जर दाखल झाले नाही तर आम्ही सर्व पक्षीय त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बांधल्याशिवाय राहणार नाही. MSCBचा परत एकदा गलथन कारभार या अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आनंदनगर या भागामध्ये आपण पाहिलं असेल की 3.5 वर्षाची मुलगी पोलला चिटकून त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः मन हेलावून जाणं अशी परिस्थिती या ठिकाणी होती. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागेवर मृत्युमुखी झाली असं हॉस्पिटलने कळवलं. MSCBवर आम्ही गेल्या 8 दिवसा पहिले गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की पाऊस चालू होणार आहे, त्याची कामं आपल्याकडून अपूर्ण आहे आणि ती कामं आपण त्वरित केली पाहिजेत. किंवा शहराच्या एकदम म्हणजे कॉलनीतल्या एकदम तोंडाला असलेल्या ह्या रस्त्याच्या कॉर्नरला त्यांनी ज्या पद्धतीचा पोल लावला त्याची अर्थिंग नाही. आणि इथलच्या नागरिकांनी पत्र देऊन एखादं निवेदन देऊन 21-8 तारखेला 2025ला त्यांनी पत्र दिलेलं इथलचं या पोलच्या बाबतीत की पोल शिफ्ट केला पाहिजे किंवा याची दुरुस्ती केली पाहिजे. तर अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही केली नाही. 2 दिवसापासून इथलचे नागरिक या MSCBच्या ऑफिसला फोन करतात, पण कुणीही फोन घेतला नाही. म्हणून या मुलीचा जीव गेलेला आहे. म्हणून MSCBच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्याकडे हे काम दिलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत ही MSCBच्या अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. नुसतंच यायचं आणि त्यांनी पोचारा फिरवायचा, आले आता लाईट बंद करून गेले, आता ऑफिसमध्ये जातीन आणि संपला विषय. म्हणजे आज अशी परिस्थिती की लहान मुलं सुरक्षित नाही. पावसाचे दिवस आहे, अजून तर पाऊस सुरू बी नाही झाला, नुकतीच भुरभूर चालू आहे नगर शहरामध्ये. तर एवढी वाईट वेळ असेल तर MSCBने एकदा या नगर शहराचं ऑडिट प्रत्येक पोलपाशी गेले पाहिजे. DP ओपन आहेत, पोलला जर का करंट लागत, पोल असे आहेत की मुलं खेळतात त्याच्याजवळ, आपण पाहिलं असेल. हे तर DP बी ओपन आहेत, पोलची ही परिस्थिती आहे, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अजून काय असावं. म्हणून आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना त्या दिवशी देखील सांगितलं होतं की तुम्ही झाडं आहेत, झाडाच्या शेजारी तुमच्या लाईन चालल्यात, लाईन अक्षरशः खाली खाली लोंबकळतात. लोक येऊन सांगतात की इथलच्या लाईनवरती घ्यायला सांगा, इथलचा अजून मोठा ॲक्सिडेंट होतील. एखादी मोठी टेम्पो काही गाडी गेली तरी त्या वायरी तुटतात. म्हणून या MSCBवर कारवाई करणं गरजेचं आहे. MSCBच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जे या भागाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या पत्राचा विचार जर का त्यांनी केला असता तर ही घटना घडली नसती. वीज वितरणचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे आणि 4 ते 5 दिवसापूर्वीच शिवसेनेने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र त्या आक्रमक पवित्र्याची कुठेही दखल घेतलेली गेली पाहायला मिळत नाही. दरम्यान या आंदोलनाला केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय.